हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आज आपण इयत्ता 4थी परिसर अभ्यास 1 धडा 5वा गंमत ऋतू बदलांची हे आपण शिकून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत आज काय येतंय आपल्या वाट्याला. चला चालू करूया. निरीक्षण करा. इथे ऊसाच्या रसाच्या दुकानावर ऊसाचा रस पीत आहेत. इथे सुकामेवा आहे. इथे शेकोटी आहे. इथे पानझडी आहे. इथे लावणी म्हणजे बिया पेरणी आहे. नंतर इथे लावणी चालू आहे. इथे पाऊस पडतोय. इथे विविध फळे आहेत. इथे विविध खाद्यपदार्थ आहेत. तर चालू करूया. वरील चित्रांचे निरीक्षण करा. आपले शिक्षक, पालक, मित्र यांच्याशी चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे मिळवा. आता खाली प्रश्न दिले आहेत ते आपल्याला करायचे आहेत, शोधायचे आहेत. आंब्याला मोहर कोणत्या ऋतूत येतो? आंब्याला मोहर कोणत्या ऋतूत येतो? आपण हिवाळ्यात कोणकोणती फळे खातो? शेतकरी पावसाळ्यात कोणकोणती कामे करतो? टरबूज, काकडी, सरबत, इतर थंड पेय यांची आपल्याला केव्हा गरज भासते? उन्हाळ्यात गरज भासते. सुकामेवा आपण कोणत्या ऋतूत खातो? तर दिवाळीनंतर येणाऱ्या हिवाळी ऋतूमध्ये खातो. प्राणी पावसात आपले संरक्षण कसे करतात? तर कुठेतरी आडोशाला जागा शोधतात आणि प्राणी आपले संरक्षण करतात. हिवाळ्यात आपण द्राक्षे खातो. शेतकरी शेतात पावसाळ्यात काय करतात? पहिले पेरणी करतात, लावणी करतात. आता पुढे पाहूया. पृथ्वी आणि सूर्य यांचा संबंध. ही पृथ्वी आहे, हा सूर्य आहे. आता समजून घेऊ. पृथ्वी स्वतःभोवती तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा करताना पृथ्वीचा आस 23°30 अंशाने कललेला आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा करताना या आसाचे दोन ध्रुव वेगवेगळ्या काळामध्ये सूर्यासमोर येतात. उत्तर ध्रुव जसा जसा सूर्यासमोर येत जाईल तसा उत्तर गोलार्धातील दिवसाचा कालावधी वाढत जातो. यामुळे उत्तर गोलार्धात तापमान वाढते व उन्हाळ्याची सुरुवात होते. यावेळी दक्षिण गोलार्धात दिवसाचा कालावधी कमी होत जातो. त्यामुळे या भागात तापमान कमी होत असते. तसेच हिवाळा सुरू होतो. ज्या गोलार्धात उन्हाळा ऋतू असतो त्याच्या विरुद्ध गोलार्धात हिवाळा ऋतू असतो. दोन्ही गोलार्धात तापमान बदल होत जातात. त्यामुळे वायुभारातही फरक असतो. वाऱ्यांची निर्मिती होते. सागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत जातात. अशा वाऱ्यामुळे पाऊस पडतो. आपल्या देशात मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण भौगोलिक प्रदेशानुसार कमी जास्त होते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदलत्या तापमानामुळे ऋतूंची निर्मिती होते. उदाहरणार्थ उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. या ऋतू बदलाचा मानवी आरोग्यावर परिणाम आपण जाणून घेऊ. आता मेन ही आकृती आहे. याच्यामध्ये आता समजून घेऊ काय काय मी वाचलंय ते. ही पृथ्वी आहे. ही पृथ्वी अशी स्थिर न राहता पृथ्वी अशी आडवी आहे सूर्याकडे. त्यामुळे काय होतंय की सूर्याची किरणे आहेत ती काही भागाकडे जास्त पडतात, काही भागाकडे पोहोचत नाही म्हणजे कमी पडतात. म्हणजे आता या भागाकडे हा भाग गोल फिरून येईल तेव्हा ते त्याच्यावर पडतील. तर त्याच्यामुळे काय होतंय की पृथ्वी स्वतःभोवती फिरताना म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती प्रदक्षिणा घालते. ती फिरता फिरता ती काय करते? सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वीचा आस हा 23 अंश किती अंश? 23°30 अंशाने कळलेला आहे. म्हणजे जरा तिरपी आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा करताना या आसाचे दोन्ही ध्रुव वेगवेगळ्या काळामध्ये सूर्यासमोर येतात. तर हे दोन्ही ध्रुव आहेत ते वेगवेगळ्या काळामध्ये पृथ्वीच्या समोर येतात. त्यामुळे उत्तर गोलार्धात कालावधी वाढत जातो जसा तो ध्रुव. त्यामुळे काय होतं की दिवसाचा कालावधी वाढतो. म्हणजे उत्तर ध्रुव जेव्हा त्या संपर्कात येईल तेव्हा दिवसाचं तापमान वाढत जाईल, कालावधी वाढत जाईल. त्यामुळे उन्हाळ्याची सुरुवात तिकडे होईल. पण या उलट दक्षिण ध्रुवात तिकडचा कालावधी कमी होत जातो. म्हणजे सूर्याचा प्रकाशच कमी पडला तर दिवसाचा कालावधी तो कमी पडतो. त्यामुळे त्या भागात तापमान कमी असते. म्हणजे तिकडे काय होतं चालू हिवाळा. म्हणजे एका साईडला उन्हाळा, दुसऱ्या साईडला हिवाळा. दोन्ही गोलार्धात तापमान बदल होतात. यामुळे वायुभारातही फरक होतो आणि दोन्ही गोलार्धात काय होतं तापमान बदल होतं. म्हणजे या साईडला उन्हाळ्यामध्ये तापमान असं 40°, 42° जास्तीत जास्त आणि इकडे कधी कधी -16°, 17°. याच्यामुळे काय होतं की एका बाजूला 40° आणि दुसऱ्या बाजूला 16°. इकडे आहे उन्हाळा, इकडे आहे हिवाळा. याच्यामुळं तफावत होते तापमानात तफावत झाले की मग काय होतात वारे निर्माण होतात. मग असे वारे काय करतात सागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत येतात. अशा वाऱ्यामुळे पाऊस पडतो. म्हणजे समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन त्याचे ढग बनतात. ढगाला थंड हवा लागली की पाऊस पडतो. अशा वाऱ्यामुळे काय पडतं पाऊस पडतो. आपल्या देशात मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. कशामुळे पाऊस पडतो आपल्या देशात? मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो.
पावसाचे प्रमाण भौगोलिक प्रदेशानुसार कमी जास्त होतं. तर पावसाचं प्रमाण आहे ते काही ठिकाणी जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदलत्या तापमानामुळे ऋतूंची निर्मिती होते. आता पृथ्वीचा पृष्ठभाग आहे त्याच्यामुळे तापमान चेंज होत जातं, बदलत राहतं. त्यामुळे ऋतूंची निर्मिती होते. उदाहरणार्थ उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हा भारतातील 3 मुख्य ऋतू आहेत आणि या ऋतू बदलाचा मानवी जीवनावर काय काय परिणाम होतो तो आपण आता जाणून घेऊया. आता पुढे आहे ऋतू बदल व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम. ऋतू बदल व मानवी आरोग्यावर होणारा परिणाम. याचा पहिला बदल आहे शारीरिक बदल, थकवा, अंगदुखी. जर ऋतू बदलला तर हे बदल होतात. अंग दुखतं, थकवा येतो, शारीरिक बदल होतात. नंतर आहे आहारात बदल, ऋतूनुसार आहार. प्रत्येक ऋतूचा आहार वेगवेगळा आहे. प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला तोच आहार खाऊ, तेच आहार खाऊ आणि ते शरीर आपलं पचवलं असं शक्य नाही. म्हणून प्रत्येक ऋतूत आहार वेगवेगळा आहे. नंतर पोशाखात बदल, ऋतूनुसार पोशाख वेगळा. म्हणजे उन्हाळ्यात आपण स्वेटर घालू का नाही, उन्हाळ्यात सुती कपडे घालतो, हिवाळ्यात स्वेटर घालतो, पावसाळ्यात रेनकोट असे कमी भिजणारे कपडे घालतो. आणि संसर्गाचा धोका, ऋतू बदलामुळे काय होतं, जे व्हायरल फ्लू जास्त वाढतो, संसर्गाचा धोका वाढतो. आता पुढे पाहूया. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 प्रमुख ऋतूंचा परिणाम सजीवसृष्टीवर होत असतो. या तिन्ही ऋतूंचा परिणाम आपल्या सजीवसृष्टीवर होतो. त्यामुळे परिसरात अनेक बदल अनुभवतो. त्यामुळे काय होतं, आपल्या परिसरात अनेक बदल होतात. उन्हाळ्यात तापमान जास्त असतं, हिवाळ्यात आपल्याला थंडी लागते, तापमान कमी असते, पावसाळ्यात पाऊस पडतो. आता पुढे ऋतू बदल हे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे व पृथ्वीच्या अक्षाच्या कळ्यामुळे होतात. हे ऋतू बदल कशामुळे होतं? पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. त्यामुळे आणि पृथ्वीचा जो अक्ष आहे कललेला 23 अंशांनी, त्यामुळे ऋतू बदल होतात. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये तापमानात, पर्जन्यात तसेच हवामानात बदल होतात. याचे परिणाम वेगवेगळ्या ऋतूंमध्ये निसर्गावर व मानवी आरोग्यावर दिसून येतात आणि याचे परिणाम आपल्याला वेगवेगळ्या ऋतूंमध्ये निसर्गावर पण परिणाम होतो आणि मानवी आरोग्यावर पण परिणाम होतो. उदाहरणार्थ काय आहेत? वनस्पतींची वाढ, प्राण्यांचे वर्तन, पिकांमधील उत्पादन तसेच मानवी आरोग्यावरही हवामान बदलामुळे हे परिणाम दिसून येतात. मानवी आरोग्यावर पण काही परिणाम होतात. वनस्पतींची वाढ खुंटते, कधी वाढते, प्राण्यांचे वर्तन बदलतं, पिकांचं उत्पादन वेगवेगळं असतं प्रत्येक ऋतूमध्ये. आता पुढे पाहूया. ऋतूनुसार आपल्या आहारात व पोशाखात बदल होतो. आता या ऋतूमुळे काय होतं, आपला आहार आहे त्यामध्ये म्हणजे आपण जे काही खातो त्यामध्ये बदल होतो. आपण जो काही पोशाख परिधान करतो त्यामध्ये बदल होतात. आता पुढे पाहूया उन्हाळा. या उन्हाळा ऋतूमध्ये काय काय होतं ते आपण आता जाणून घेऊया. या ऋतूत वातावरणात उष्णता जास्त असते. काय असते? उष्णता जास्त असते. त्यामुळे आपण सैल व सुती कपडे घालतो. वारंवार पाणी व थंड पेय पितो. उन्हात शक्यतो बाहेर पडत नाही. गरज पडल्यास छत्री, सनकोट, रुमाल या वस्तू वापरतो. आता उन्हाळ्यात काय होतं, तापमान वाढलेलं असतं अचानक. त्यामुळे आपण घट्ट कपडे नाही घालत. घाम येतो आपल्याला जास्त म्हणून आपण सैल सुती कपडे घालतो. आपल्याला जास्त ताण लागते म्हणून आपण वारंवार पाणी पितो, थंड पेय पितो, लिंबू सरबत झालं, कोकम सरबत झालं, अशी थंड पेय पितो. आता लहान मुले तुम्ही कोल्ड्रिंक पिता, ते जास्त प्यायचं नाही. सरबत प्या तुम्ही. उन्हात शक्यतो बाहेर पडत नाही आणि जास्त ऊन असल्यास आपण घराच्या बाहेर पण पडत नाही. गरज पडल्यास छत्री, सनकोट, रुमाल इत्यादींचा आपण वापर करतो. हे आता सुती कपडे आहेत. उन्हाळ्यात बाजारात आंबे, कलिंगडे, संत्रे, द्राक्षे इत्यादी फळे भरपूर प्रमाणात येतात. त्याचाही आपण आस्वाद घेतो. आता काय करतो, उन्हाळ्यात आहे ना, आंबे येतात, कलिंगडे येतात, संत्री, द्राक्षे इत्यादी फळे येतात. ते आपण भरपूर येतात आणि त्यांचा आस्वाद घेतो. आपण ते सगळी खातो. हे बघा इथे चित्रात दाखवलेलं आहे. ती फळं खातो. कोकणात काजूचाही हंगाम सुरू होतो. कोकणामध्ये काय होतं, काजूचा हंगाम सुरू होतो या काळातच. मानवाप्रमाणे प्राणी त्यांच्या दिनचर्येत बदल करतात. आता मानवाप्रमाणे प्राणी पण आता जसं आपल्याला तापमान वाढलेलं असतं तसं त्यांचं पण तापमान वाढलेलं असतं प्राण्यांचं, म्हणून ते पण आपल्या दिनचर्येत बदल करतात. साप, बेडूक इत्यादी उन्हाळ्यात सहसा बाहेर निघत नाही. काही प्राणी झाडांवर तसेच थंड ठिकाणी वास्तव करतात. तर साप, बेडूक हे जमिनीवर राहणारे, जमीन जास्त तापलेली असते म्हणून हे प्राणी काय करतात, सहसा बाहेरच पडत नाही, निघतच नाही कुठे. काही प्राणी झाडांवर तर थंड ठिकाणी वास्तव करतात आणि काही प्राणी आहेत ते झाडांवर किंवा थंड ठिकाणी वास्तव करतात. आता पुढचा ऋतू पाहूया, पावसाळा. कोणता? पावसाळा. उन्हाळ्यानंतर पावसाळा या ऋतूचे आगमन होते. उन्हाळ्यानंतर कशाचं आगमन होतं? पावसाचं आगमन होतं. जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होते. सगळीकडे हिरवळ दिसू लागते. आता उन्हाळ्यानंतर येतो आपला ऋतू पावसाळा. पावसाळ्याची सुरुवात कधीपासून होते? जून महिन्यापासून होते. सगळीकडे जसं जसं पाऊस येतो तसं सगळीकडे हिरवळ दिसू येते. शेतकरी पेरणीच्या कामाला सुरुवात करतो. काही लोक पावसाच्या पाण्यापासून आपले घराचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करतात.
आता आपला शेतकरी राजा आहे, तो काय करतो, पेरणीला सुरुवात करतो. काही लोक पावसाच्या पाण्यापासून म्हणजे आपल्या घरामध्ये पाणी नाही येऊ म्हणून ताडपत्री बांधतो, आपण घराचे संरक्षण करतो. बाजारात विविध प्रकारची फळे येतात. बाजारात पावसामध्ये काय येतात, विविध प्रकारची फळे येतात. विविध प्रकारच्या रानभाज्यांचा आहारात वापर केला जातो आणि विविध प्रकारच्या रानभाज्या येतात त्यांचा आपण वापर करतो. आता पुढे, पावसापासून बचावासाठी आपण छत्री, रेनकोट, इरले, घोंगडी इत्यादी वस्तूंचा वापर करतो. आता पावसापासून वाचण्यासाठी आपण छत्री वापरतो, रेनकोट वापरतो, इरले, घोंगडी या वस्तूंचा वापर करतो. तसेच प्रवास करताना आपण योग्य ती काळजी घेतो आणि प्रवास करताना आपण योग्य ती काळजी घेतो. जसे नदी, नाले यांना पूर आल्यास पुराच्या पाण्यातून आपण जात नाही. आता नदी, नाले काय होतात, तुडुंब भरतात. त्यामुळे पुराचं पाणी जास्त वाढतं आणि त्या पाण्यातून आपण जात नाही. त्यामुळे आपल्याला पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागतो. पावसापासून बचाव करण्यासाठी प्राणी आपली काळजी घेतात. आता आपण पर्यायी रस्त्यांचा वापर करतो आणि प्राणी आपली योग्य ती काळजी घेतात पावसापासून संरक्षण करण्यासाठी. आता पुढचा ऋतू पाहूया. पुढचा ऋतू आहे हिवाळा. कोणता आहे? हिवाळा. हे बघा, स्वेटर घालून आलेले मुलं आहेत. इथे आंब्याला मोहर आलेला आहे. पावसाळा संपल्यावर हिवाळ्याची सावट लागते. पावसाळ्यानंतर काय असली सावट लागते? हिवाळ्याची. हवेत गारवा जाणवतो, थंडी वाजू लागते. आपल्याला काय होतं? हवेत गारवा जाणवतो, थंडी वाजू लागते. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण उबदार कपडे वापरतो. आता थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण उबदार कपडे म्हणजे अजून आपल्याला गरमी मिळेल ते आपण कपडे वापरतो. हिवाळ्यात पेरू, बोरे इत्यादी फळे येतात. आता काय होतं? हिवाळ्यात पेरू, बोरे ही फळे येतात आणि ती आपण फळे खातो. आपल्या ह्या दिवाळीच्या सुट्ट्या हिवाळ्यातच असतात. दिवाळीच्या सुट्ट्या मग आपल्या हिवाळ्यामध्ये लागतात. हिवाळा ऋतूच्या शेवटी झाडांची पानगळ सुरू होते आणि जसा हिवाळा येतो तसे झाडांची पानगळ सुरू होते. आता ऋतू बदल व आहारांवरील परिणाम. आता उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो? सरबत पितो जास्त करून. नंतर कलिंगड, टरबूज, पाइनएपल म्हणजे अननस ही फळे खातो आपण. ज्यामध्ये पाणी आपल्या शरीराला जास्त भेटेल अशी फळे आपण खातो. आता हिवाळा आहे. हिवाळ्यामध्ये काय करतो आपण? चहा जास्त पितो, सुका मेवा आहे. ही या गोष्टी आपण जास्त खातो आणि पावसाळ्यामध्ये आपण सूप जास्त पितो, दूध पितो, पालेभाज्या खातो. पालेभाज्या खातो. आता पुढे पाहूया. आता ऋतूनुसार पोशाखांचे बदल. आपल्या कपड्यांमध्ये काय काय बदल होतो? तर उन्हाळ्यामध्ये आपण सुती कपडे घालतो, सगळे सुती कपडे. नंतर पावसाळ्यामध्ये आपण रेनकोट घालतो. हिवाळ्यामध्ये आपण स्वेटर घालतो. हे असं ऋतुमानानुसार आपल्या आहारात बदल होतो. माहीत आहे का तुम्हाला? आता या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? तर पक्ष्यांचे स्थलांतर बदलत्या हवामानानुसार सजीव आपल्या बदल घडवून आणतात. पक्षी काय करतात? आपल्यात बदल घडवून आणतात. काही प्राणी एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात. त्याला स्थलांतर म्हणतात. आता काही प्राणी पक्षी आहेत ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात. त्याला आपण स्थलांतर म्हणतो. स्थलांतर करणाऱ्या प्राण्यांमध्ये पक्ष्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आता पक्ष्यांचे प्रमाण यामध्ये सर्वाधिक जास्त आहे. पक्षी हे प्रामुख्याने हवामान बदल, अन्नाची उपलब्धता, आपल्या पिल्लांचे संगोपन यासाठी काही काळासाठी स्थलांतर करतात. हे पक्षी आहेत ते काय करतात? अन्न जिथं जास्त उपलब्ध आहे, हवामान बदल झालेला आहे आणि आपल्या पिल्लांचे संगोपन यासाठी हंगामी स्थलांतरित करतात. हंगामी म्हणजे आता 6 महिने इकडे राहते, 6 महिने दुसरीकडे जाते. काही पक्षी इतर देशातून भारतात येतात, तर काही भारतातून इतर देशात जातात. काही पक्षी काय करतात? दुसऱ्या देशातून आपल्याकडे येतात, तर काही भारतातून दुसऱ्याकडे जातात. पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करून स्थलांतर करून काही दिवसांनी स्थलांतर करतात. पक्षी हजारो किलोमीटर दूर येतात. काही दिवसांनी हवामान झाल्यावर ते पुन्हा परत जातात. आता हे पक्षी आहेत, ते हिवाळ्यात जास्त येतात. महाराष्ट्रातील अशा पक्षी स्थलांतराच्या ठिकाणी माहिती मिळवा. आता असं कोणतं ठिकाण आहे ते पक्षी जास्त येतात? तर अ, नवी मुंबईमध्ये येतात पक्षी जास्त. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायणी पक्षी अभयारण्य आहे. माहिती करून घेऊया. आता पुढे जाऊया. पावसाळ्याला सुरुवात झाल्यावर ठिकठिकाणी वृक्ष लागवड सप्ताहाचे आयोजन केले जाते. आपण वृक्ष लागवडीचं आयोजन करतो. 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान वृक्ष लागवड सप्ताह साजरा केला जातो. या दरम्यान अनेक प्रकारांचे वृक्षांची लागवड सर्व मिळून करतात आणि काय करतात? 1 ते 7 जुलै याच्यामध्ये वृक्ष लागवड जास्तीत जास्त करतात. पावसाळ्यात वन महोत्सवाचे आयोजन केले जाते. वन महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यात विविध उपक्रम राबवले जातात. म्हणजे शतकोटी वृक्षारोपण, एक पेड माँ के नाम असं विविध नियोजन पावसाळ्यामध्ये केलं जातं. हे बघा, आपले विद्यार्थी मित्र आहेत, हे झाडं लावत आहेत. शिक्षक त्यांना मदत करतात झाडं कशी लावायची. वरील चित्रांचे निरीक्षण करा, त्याबाबत 4-5 ओळी लिहा. आता इथे वृक्ष लागवड चालू आहे.
विद्यार्थी वृक्ष लागवडीसाठी सहाय्य करत आहेत आणि बाकीचं तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला काय दिसलं या चित्रामध्ये? आता आम्ही हे अभ्यासले. आपण काय शिकलो? ऋतू बदल हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे व पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे होतो. बरोबर आहे. हे शिकलो आपण. ऋतू बदलाचा मानवी जीवनावर परिणाम होतो. ऋतू बदलामुळे पोशाखात विविधता दिसून येते हे समजले. ऋतूनुसार आहारात बदल केला जातो. ऋतूनुसार आहारात बदल केला जातो. भारतात एकूण किती ऋतू आहेत? तर 3 ऋतू आहेत. अधिक ऊर्जा देणारे पदार्थ हिवाळा ऋतूमध्ये खावे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे आणि काही अशामुळे काय होतं? ऋतू बदल होतो. प्रत्येक मुख्य ऋतूचा कालावधी 4 महिने आहे. 23° पृथ्वीचा आज किती? 23°30" जून ते सप्टेंबर या कालावधीत आपल्या देशात पावसाळा ऋतू असतो. सरबत तागी आपण उन्हाळ्यामध्ये खातो. अशा प्रकारे ही प्रश्नोत्तरे आहेत. मी तुम्हाला देईलच ती करायला स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. तर अशा प्रकारे गंमत ऋतू बदलांची हा धडा आपण शिकून झालेला आहे. धन्यवाद.